एका हॉलमध्ये मीटिंग उरकली. 2 बॉडीगार्ड अनेक अनेक पोलिसांचा फौजफाटा सोबत होता. मीटिंग उरकून पायऱ्या उतरताना 4-5 शिवसैनिकांनी गाठलं आणि गद्दार गद्दार अशा घोषणा देत एका खासदाराला बेदम चोप दिला. आणि पुन्हा एकदा तीच परिस्थिती येणार असल्याची शक्यता आहे, कारण पुन्हा एकदा गद्दारीचा शिक्का लागलाय. ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंड केलंय आणि ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. त्यात पक्षबदलाचा मोठा इतिहास असलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. वाकचौरे यांनी पुन्हा एकदा खोट्या शपथा घेऊन ठाकरेंशी दगा केलाय. त्यामुळे संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य शिवसैनिक आणि मतदार संतप्त झाले असून त्यांनी वाकचौरेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. भाऊसाहेब वाकचौरे मतदारसंघात परतले तर त्यांना गाठून भर रस्त्यात चोप देणार असल्याचा थेट आणि जाहीर इशारा स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलाय. 2014 मध्ये सुद्धा भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता आणि आता पुन्हा एकदा तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काय झालं होतं तेव्हा? का हल्ला केला होता शिवसैनिकांनी आणि आता कार्यकर्ते कसे आक्रमक झालेत? 2014ला जसं झालं तसं पुन्हा एकदा होऊ शकतं का? मतदारसंघात सध्या काय वातावरण आहे पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. सरकारी सेवेचा अनुभव असलेल्या भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांना राजकारणात आणून त्यांना जनमानसात प्रस्थापित करून थेट खासदारकीचं तिकीट देऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांना थेट 2 वेळा संसदेत पाठवले. पण दोन्ही वेळी ठाकरेंना वाकचौरे यांनी दगा दिलाय. 2009च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला होता आणि शिवसेनेला तिथे एका सुशिक्षित, सुसंस्कृत आणि वजनदार चेहऱ्याची गरज होती. स्थायी संस्थानामध्ये अधिकारी म्हणून काम केल्यामुळं वाकचौरेंची प्रतिमा स्वच्छ होती आणि याच प्रतिमेचा विचार करून मातोश्रीनं थेट एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर विश्वास टाकला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः वाकचौरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि त्यांना शिर्डीतून शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली. निवडणुकीच्या रिंगणात उतरताच शिवसेनेची अफाट संघटनात्मक ताकद, बाळासाहेबांचं नाव आणि शिवसैनिकांनी रात्रीचा दिवस करून घेतलेले अपार कष्ट यांच्या जोरावर भाऊसाहेब वाकचौरे 2009 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि देशाच्या सर्वोच्च संसदेत पोहोचले. पहिलीच निवडणूक जिंकून थेट संसदेत पोहोचल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे अनेक महत्त्वाची पदं राहिली आहेत. या 5 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी संसदेच्या माहिती तंत्रज्ञान समिती, रेल्वे समिती आणि नागरी विमान उड्डाण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विकास आणि दिशा समितीच्या बैठकांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर विकास कामं राबवण्याचं प्रशासकीय कसब त्यांनी दाखवलं. खासदार म्हणून दिल्लीत वावरत असताना आणि स्थानिक पातळीवर शिवसेनेचा मुख्य चेहरा म्हणून मिरवत असतानाच त्यांच्या मनात मात्र राजकीय पक्षांतराचे वारे वाहू लागले होते. भाऊसाहेब वाकचौरे यांचा राजकीय इतिहास पाहिला तर त्यांच्या नावावर वारंवार पक्ष बदलण्याचा एक मोठा विक्रम नोंदवला गेलाय. त्याची सुरुवात 2014 मध्ये झाली. 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर अवघ्या 5 वर्षातच त्यांचा ठाकरेंच्या सोबतचा समन्वय बिघडला आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आले. त्यावेळी मतदारसंघात त्यांच्या पक्षांतराच्या जोरदार वावड्या उठल्या होत्या आणि शिवसैनिकांकडून त्यांच्यावर संशय घेतला जात होता. हा संशय दूर करण्यासाठी आणि शिवसैनिकांचा रोष शांत करण्यासाठी भाऊसाहेब वाकचौरे यांनी साईबाबांच्या चरणावर हात ठेवून शपथ घेतली. मी शिवसेना कधीही सोडणार नाही, मातोश्रीशी आणि उद्धव ठाकरेंसोबत कधीही गद्दारी करणार नाही, मी शिवसेनेचाच निष्ठावंत राहीन, अशी शपथ वाकचौरे यांनी घेतली आणि शिवसैनिकांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला. परंतु साईबाबांच्या नावानं घेतलेली ती शपथ केवळ एका राजकीय देखावा होती का, की अवघ्या काही दिवसात स्पष्ट झालं जेव्हा वाकचौरेंनी रात्रीतूनच घुमजाव केले. घेतलेली शपथ धुडकावून लावत भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना सोडली आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना शिर्डी लोकसभेची उमेदवारी बहाल केली, पण त्यांच्या या गद्दारीमुळे आणि देवाच्या नावाने घेतलेल्या खोट्या शपथेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या काळजाला मोठी जखम झाली. ज्या पक्षाने एका सामान्य अधिकाऱ्याला थेट दिल्लीच्या तख्तावर बसवलं, त्या पक्षाच्या पाठीत वाकचौरेंनी ऐन निवडणुकीत खंजीर खुपसल्यानं शिवसैनिक सुडानं पेटून उठले. या गद्दारीनंतर भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला आणि त्यांना भर रस्त्यात मिळालेला चोप ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अत्यंत खळबळजनक घटना ठरली आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना काँग्रेसचे उमेदवार म्हणून भाऊसाहेब वाकचौरे हे संगमनेर तालुक्यात प्रचाराच्या दौऱ्यावर आले होते. वरुडी फाटा आणि संगमनेर परिसरात वाकचौरेंचा ताफा येणार असल्याची कुणकुण स्थानिक शिवसैनिकांना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना लागली. वाकचौरे यांचा ताफा समोर येताच शेकडो संतप्त शिवसैनिकांनी गद्दार गद्दार, देवाच्या नावाने खोटी शपथ घेणारा गद्दार अशा घोषणा देत त्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावर चढवला. कार्यकर्त्यांचा आक्रमक अवतार पाहून वाकचौरेंच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना गाडीतच थांबवण्याचा प्रयत्न केला, पण संतापाचा उद्रेक एवढा प्रचंड होता की कार्यकर्त्यांनी थेट गाड्यांवर हल्ला चढवला.
पुढे संगमनेर येथील व्यापारी असोसिएशनच्या हॉलमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. भाऊसाहेब वागचौरे हे बैठक संपवून कार्यकर्त्यांशी संवाद साधून हॉलच्या पायऱ्यांवरून खाली उतरत होते. त्यांच्यासोबत 2 बॉडीगार्ड आणि शहर पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी असा पोलीस बंदोबस्त तैनात होता. वागचौरे खाली येताच आधीपासून दबाव धरून बसलेल्या संतप्त स्थानिक शिवसैनिकांनी पोलीस बंदोबस्त भेदून त्यांच्यावर थेट हल्ला केला होता. शिवसैनिकांनी वागचौरेंना चारही बाजूंनी घेरलं आणि घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा वागचौरेंना धक्काबुक्की करत थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी वागचौरेंना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त कार्यकर्त्यांचा रोष एवढा होता की त्यांनी पोलिसांदेखत वागचौरेंना बदलून काढलं होतं. या मारहाणीनंतर वागचौरेंना कडेकोट पोलीस बंदोबस्तात कसंबसं त्यांच्या शिर्डी येथील निवासस्थानी हलवण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी शिवसैनिकांना अटकही केली होती. या गद्दारीचा आणि मारहाणीचा थेट परिणाम मतपेटीवर झाला आणि 2014च्या निवडणुकीत शिर्डीतील जनतेनं वागचौरेंचा दारुण पराभव केला व शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं. या दारुण पराभवानंतरही वागचौरेंची राजकीय खेळी थांबली नाही, कारण काँग्रेसमध्ये त्यांचं मन रमलं नाही आणि त्यांनी नंतर भाजपचा रस्ता धरला. भाजपनं त्यांना शिर्डीतून तिकीट नाकारलं, त्यामुळे त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांची भाजपमधून हकालपट्टी केली होती. भाजपमधून काढल्यानंतर त्यांची 2000 लोकसभाची निवडणूक शिर्डी मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढवली, मात्र या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. पुढे 2024 लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात मोठे राजकीय भूकंप झाले होते. शिवसेनेत उभी फूट पडली होती आणि उद्धव ठाकरे अत्यंत कठीण प्रसंगातून जात होते. अशा वेळी वागचौरेंनी पुन्हा एकदा मातोश्रीची पायरी चढली. माझ्याकडून मोठी चूक झाली, मला माफ करा अशी याचना करत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात पुनरागमन केलं आणि ठाकरेंनीही मोठ्या मनाने त्यांच्या जुन्या चुका विसरून त्यांना पक्षात सामावून घेतलं. 2024च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत शिर्डीतून तिकीट दिलं आणि सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन भाऊसाहेब वागचौरे हे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. पण 2024 मध्ये ठाकरेंच्या जीवावर निवडून आलेले हेच भाऊसाहेब वागचौरे आता 2026च्या जून महिन्यात पुन्हा एकदा त्याच गद्दारीच्या उंबरठ्यावर उभे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राबवलेल्या ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आणि त्यात भाऊसाहेब वागचौरे यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. गेल्या काही दिवसांपासून मातोश्रीवर चाललेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकांकडे वागचौरेंनी पूर्णपणे पाठ फिरवली. ते कोणाचाही फोन न घेता थेट दिल्लीत दाखल झालेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि शिंदे गटातील बड्या नेत्यांसोबत सुरू असलेल्या गुप्त गाठीभेटींमुळे ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबतच्या शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून सत्ताधाऱ्यांच्या गोटात सामील होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. भाऊसाहेब वागचौरे यांच्या दुसऱ्या गद्दारीमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शिवसैनिक आता आक्रमक बनलेत. सोशल मीडियापासून ते गावागावातील कट्ट्यांवर वागचौरेंविरोधात संतापाचा ज्वालामुखी फाटला असून कार्यकर्त्यांनी थेट धमक्या देण्यास सुरुवात केली. स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की 2014 मध्ये ज्याप्रमाणे त्यांनी देवाच्या नावानं खोटी शपथ घेऊन पक्षाची प्रतारणा केली होती, तसंच पाप त्यांनी आता पुन्हा एकदा केलंय. ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांना पुन्हा राजकीय पुनर्जन्म दिला, त्याच ठाकरेंच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसण्याचं काम वागचौरे करतात. मतदारसंघातील संतप्त शिवसैनिकांनी थेट जाहीर आव्हान दिलंय की भाऊसाहेब वागचौरे जोपर्यंत दिल्लीत आणि मुंबईत सत्तेच्या संरक्षणात आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या दिवशी ते शिर्डी मतदारसंघात पाय ठेवतील त्या दिवशी त्यांना मतदारसंघातील प्रत्येक गावात फिरू दिलं जाणार नाही. कार्यकर्त्यांनी अत्यंत कडक शब्दात इशारा दिलाय की 2014 मध्ये संगमनेरमध्ये त्यांना जो चोप मिळाला होता तो तर केवळ एक ट्रेलर होता. आता तर त्यांनी पुन्हा गद्दारी केली आहे. त्यांना त्यापेक्षा 100 पटीनं मोठा आणि कधीही न विसरता येणारा चोप शिवसैनिक भर चौकात देतील. मतदारसंघातील सामान्य जनता आणि मतदारांमध्येही अशीच भावना निर्माण झाली आहे की वागचौरे हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी वारंवार जनतेचा आणि पक्षाचा विश्वासघात करतात. या अत्यंत गंभीर परिस्थितीमुळे शिर्डी मतदारसंघात हाय अलर्ट निर्माण झाला असून वागचौरे यांच्या राजकीय भवितव्यासोबतच त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आलाय. भाऊसाहेब वागचौरे यांना आता शिवसैनिक काय धडा शिकवणार याकडे सामान्य कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.